गोरखपूरमध्ये एका धक्कादायक घटना घडली आहे। मित्रांनीच मित्राची हत्या केल्याचं समोर आलंय। बाईकवरून आलेल्या 4 मित्रांनी सौरभ नावाच्या मित्राची हत्या केली। हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून घटनास्थळावरून पोलिसांना 9 एमएमचे 2 कारतूस सापडलेत। सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत। गेल्या काही दिवसांपासून मृत सौरभचे मित्रांसोबत वाद होते आणि या वादातूनच हत्या झाल्याचं सौरभच्या भावानं सांगितलंय। पोलिसांच्या चौकशीत मृत सौरभवर 4 गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल झालेत। हा सगळा गोरखपूरमधला प्रकार आहे। धक्कादायक घटना समोर येते। मित्रांनीच मित्राची हत्या केल्याचं समोर आलंय। दरम्यान बाईकवरून आलेल्या 4 मित्रांनी सौरभ नावाच्या मित्राची हत्या केली आणि हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालेला पाहायला मिळालाय। दरम्यान घटनास्थळावरून पोलिसांना 9 एमएमचे 2 कारतूस सापडलेत। सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत आणि गेल्या काही दिवसांपासून सौरभचे मित्रांसोबत वाद होत असल्याचं समोर आलंय आणि या वादातूनच ही हत्या झाल्याचं सांगण्यात येत आहे। दरम्यान पोलिसांच्या चौकशीत मृत सौरभवर 4 गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेत। गोरखपूरमधली ही सगळी घटना आहे आणि मित्रांनीच मित्राची हत्या केल्याचं समोर येत आहे। गोळा झाडून ही हत्या केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली। याबाबत आपल्याला अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी शिवाजी शिंदे। शिवाजी, अत्यंत धक्कादायक अशी घटना घडली आहे गोरखपूरमध्ये, काय अधिक माहिती आहे? तन्मय, दोस्तीचं दुश्मनीत रूपांतर कसं होतं याचं लाईव्ह फुटेजच आपण टीव्हीवरती पाहतोय। हे सीसीटीव्ही फुटेज आहे ज्यामध्ये 4 मित्र, सौरभ पांडे नावाचा हा मुलगा होता। रात्री 10च्या नंतर तो जेवण केल्यानंतर आरपीएम स्कूलच्या बाहेर फेरफटका मारत असताना 2 बाईक आल्या। त्या 2 बाईकवर 4 व्यक्ती म्हणजे त्याचे मित्रच सवार होते आणि ते आले। त्याच्याशी गप्पा मारत असताना बोलणं सुरू असताना त्यांनी त्याच्यावरती गोळ्या झाडलेल्या आहेत। आपण बघू शकतो कशा पद्धतीने त्याच्यावरती लाईव्ह हा व्हिडिओ आहे आणि त्याच्यावरती गोळ्या झाडल्या आणि त्याच्यामध्ये मृत्यू झाला आहे। सौरभ पांडे आणि विकी असं त्याच्या मित्राचं नाव समोर येतं आहे। विकी आणि वैभव यांच्याबरोबर त्याचे काही दिवसांपासून संबंध ठीक नव्हते। त्याला दोघांमध्ये भांडणं सुरू होती, त्याचाच बदला घेतला असावा असा आरोप सौरभच्या भावाने केला आहे। या संपूर्ण घटनेमध्ये पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याच्या मित्रांचा चौकशी सुरू केलेली आहे पोलिसांनी। परंतु जी दोस्ती असेल त्याचं दुश्मनीत कसं रूपांतर होतं आणि दुश्मनी झाल्यानंतर काय होतं याचं हे लाईव्ह उदाहरण, लाईव्ह फुटेज आपल्याकडे दिसतंय, जिथे मित्रांनीच मित्राची हत्या केल्याचे समोर आलेलं आहे। नक्कीच धन्यवाद शिवाजी, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर दोस्तीचं रूपांतर कसं दुश्मनीत होतं हे या ठिकाणी पाहायला मिळतंय। गोरखपूरमधला हा सगळा प्रकार होता। सीसीटीव्हीत ही सगळी घटना कैद झाली। आपण पुन्हा पाहूयात नक्की नेमका हा प्रकार कसा घडला। मित्रांनीच मित्राची हत्या केली आणि दोस्तीचं दुश्मनीत रूपांतर झालेलं गोरखपूरमध्ये पाहायला मिळालं। अत्यंत धक्कादायक हा प्रकार पाहायला मिळाला। बाईकवरून आलेल्या 4 मित्रांनी सौरभ नावाच्या मित्राची हत्या केली आणि हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला। धक्कादायक घटना अशी गोरखपूरमध्ये घडलेली पाहायला मिळाली आहे। आपापसातल्या भांडणाचं रूपांतर दुश्मनीत झालं आणि नंतर त्यांच्यावरती गोळ्या झाडून सौरभची हत्या करण्यात आली आहे। गोरखपूरमध्ये रात्रीची ही घटना घडली। रात्री 10 नंतर जेवण करून सौरभ आपल्या मित्रांसोबत भेटायला गेला आणि नंतर मागणं आलेल्या 2 बाईकवरून आलेल्या 4 मित्रांनी सौरभ नावाच्या मित्राची हत्या केली आहे। हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आणि घटनास्थळावरून आता पोलिसांना 9 एमएमचे 2 कारतूस सापडली आहेत। ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आणि आता पोलीस 4ही आरोपींचा शोध घेत आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून मृत सौरभचे मित्रांसोबत वाद होत होते आणि या वादातूनच हत्या झाल्याचं सौरभच्या भावानं सांगितलंय। तरी आता पोलीस अधिक चौकशी करतायत आणि मृत सौरभवर 4 गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले।